Meeting recording has started. Hello, Akash. हाँ मैम बोला ना. Yes. What is the alter command do? अल्टर हाँ. समजा आपल्याला काही ऍड करायचं आहे किंवा डिलीट करायचं आहे, मॉडिफाय करायचं आहे ते फील्डमध्ये, तर आपण ऑल्टर या कमांडचा यूज करतो. ठीक आहे. विद्यासागर, how we create a table in a database? वी क्रिएट अ How टेबल. we create table in a database? पहिले आपण डेटाबेस क्रिएट करतो, त्याच्यानंतर Okay. क्रिएट डेटाबेसच्या जागेवर टेबल लिहून द्यायचा आणि टेबलचं नाव लिहून द्यायचं सेमीकोलन. Okay. आणि टेबलचं नेम लिहिलं झालं, माझा डेटाबेस सॉरी माझा टेबल क्रिएट झाला असं आहे का? नाही, ते कर्ली ब्रॅकेट द्यायला लागते. कर्ली ब्रॅकेट देतो. कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज करायला लागते, त्यानंतर सेमीकोलन. We use the parenthesis while we creating a table in a SQL. Okay, Akash? ओके. So, what are the data types in a SQL, Ravi? मोठ्यानं बोलायचंय. ऑनलाईन स्टुडंटना पण ऐकायला गेलं पाहिजे. What are the data types in SQL? Integer, varchar, var, boolean, Yes. float, Begin. ठीक आहे. आपण सगळं तर एवढंच केलं. Okay. Chaitanya, what are the constraints in a SQL? there are many constraints. The first constraint is primary key. Primary key, okay. That is check value. Check value, okay. And third is not null. Not null. And unique. And default. अजून एक foreign key, okay. महेश काढायचं लेक्चर नंतर ऐकायचं, ठीक है? वो भी निकालो जल्दी. Okay. What is the default constraint? Default constraint तो कुछ भी नहीं दिया तो वही रहेगा default जो value. Yes, मतलब डिफॉल्टली वैल्यू एक सेट करके रहेगा. Yes, okay, very good. सुरेखा, Hello. tell me about difference between drop, delete and truncate. Drop, delete आणि truncate. डिलीट मध्ये स्पेसिफिक व्हॅल्यू आपण डिलीट करू शकतोय. ओके. आणि ड्रॉप म्हणजे डेटाबेस आपण पूर्णपणे डिलीट करतोय. आणि ड्रॉप मध्ये आपण टेबलचं स्ट्रक्चर आहे तसं राहतंय, त्याच्यामध्ये डेटा फक्त डिलीट होतोय. येस, व्हेरी गुड. ओके. सोनाली, yes, Sonali. What are the hello? Sonali, आवाज येतोय का? Yes. Okay. What are the DDL? What are the DDL commands in SQL? लो सोनाली, साइडला डिस्टर्बन्स ओके. कुठे बाहेर आहेस का तू? हो मॅडम, 5 मिनिटात घरी पोहोचते. ओके, म्यूटच राहू दे मग माहिती. ठीक आहे. संजना, व्हॉट आर द DDL in SQL? DDL is data definition language, and the commands included in DDL are create, alter, drop, and truncate. Create, alter, drop, and truncate. Okay. Yes. Josh? Yes. Tell me about some TCL command. TCL.
ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. त्याच्यामध्ये 3 कमांड आपण बघितल्या नाहीयेत अजून, पण आज बघितल्या. ठीक आहे, कोणत्या? कमिंग, रोल बॅक आणि सेव्ह पॉइंट आहे. ठीक आहे, ओके. निकिता, which commands, नाही, what are the commands in DML? Data manipulation language. Which commands we have used in that? Insert, update and delete. Okay, Shruti, what is the insert command do? Asma, insert command काय करते? We can insert the value in the table. Yes, we can insert a data in a table. त्याच्यासाठी आपण काय करतो? Insert कमांडचा यूज करतो. ओके, सो गणेश, मला दिसत नाहीये थोडस. Tell me the delete command. Sorry, tell me the delete query. मला एक टेबल आहे, त्याच्यामध्ये आयडी नंबर 2 चा रेकॉर्ड मला डिलीट करायचा आहे. सो त्याच्यासाठी माझी क्वेरी काय असेल? डिलीट हा बोला. डिलीट टेबल नेम. कुठून डिलीट करायचं तुम्हाला? टेबल मधून. मग त्याच्यासाठी कोणता कीवर्ड आहे? फ्रॉम. डिलीट कशातून करायचंय? टेबल मधून. कशातून म्हणजे माझा फ्रॉम. टेबलचं नाव वेअर कंडिशन यूज करतो, म्हणजे तिथे एक काहीतरी रूल लावतो आपण. ठीक आहे, ते आता क्लॉजेस आहेत, त्याच्यामध्ये आपण क्लॉजेसच्या टॉपिक मध्ये बघायचे. ठीक आहे, वेअर आयडी इज इक्वल टू 2. ओके, श्रुती, मला एक्झिस्टिंग कॉलम मध्ये मला एक कॉलम ऍड करायचा आहे. जर श्रुतीला नाही आले तर श्रद्धा सांगणार. ठीक आहे, सो व्हॉट विल बी माय कमांड? व्हॉट विल बी माय क्वेरी? मला एक कॉलम ऍड करायचा आहे टेबल मध्ये. सो मी एक्झिस्टिंग टेबल म्हणजे जो ऑलरेडी टेबल तयार आहे त्याच्यामध्येच मला एक कॉलम दुसरा ऍड करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी माझी क्वेरी काय असेल? अल्टर टेबल नेम, ऍड कॉलम नेम, त्याचा डेटा टाइप and constraint. Okay, very good. So almost we have done the revision from various lectures. Okay, previous lecture. Okay, आज आपण बघतोय नेक्स्ट TCL commands. ह्या जास्तीत जास्त यूज होत नाहीत. ठीक आहे, बट हे इम्पॉर्टंट आहे. सो माझी स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? रेकॉर्ड चालू केलंय ना मी? आणि इन केस माझ्याकडून रेकॉर्ड राहिलं तर तुम्ही ऑनलाईन स्टुडंट्स रेकॉर्ड चालू करायचं कोणी पण एखादं. ठीक आहे, पण माझ्याकडनं राहू शकतो. ते काल प्रॉब्लेम आलेला निकिता, सारखा प्रॉब्लेम नाही ठीक आहे, बघूया काय तर झालं असेल त्याला. ऐका, आता मला माझी फाईल ओपन करायची आहे. ओपन एसक्यूएल स्क्रिप्ट, ज्याच्यामध्ये माझी काय आहे? फाईल ऑलरेडी आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये मी सेव्ह केल्या म्हणून मला हे सगळं काय दिसेल? क्वेरी दिसेल. तुम्ही सेव्ह करायला गेला, तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला पहिला फाईल सेव्ह करायला लागेल, त्याच्यावर क्वेरी टाईप करावी लागतील, सेव्ह ऍज करून ती फाईल कशामध्ये तर स्टोअर करावी लागेल आणि मग सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला ओपन करावं लागेल. ठीक आहे, समजलं गणेश? परत जर फाईल हरवली मॅडम, डेटा उडला, कोड उडला, इकडे तिकडे झाला, मला सांगायचं नाही. ओके, ठीक आहे. सो आपण मी एक नवीन टेबल क्रिएट करते. या TCL कमांड, ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. ट्रान्झॅक्शन कंट्रोल ऑनलाईन स्टुडंट्स लिहिताय ना, मी कधी पण स्क्रीन शेअर करायला लावणार कोणाला पण. आणि एसक्यूएलच्या लास्टला म्हणजे जेव्हा आपला एसक्यूएल संपेल तेव्हा मला सगळ्यांचे फाइल्स दिसले पाहिजेत.
वेगवेगळे कमांड केलेले दिसले पाहिजेत, वेगवेगळे टेबल क्रिएट केलेले दिसले पाहिजेत, वेगवेगळे डेटा त्याच्यामध्ये ऍड केलेला दिसला पाहिजे. ठीक आहे. आणि 2 टेस्ट होणार आहेत आपल्या एसक्यूएल वरती, फंडामेंटल आणि फायनल टेस्ट. पायथॉनची फंडामेंटल झाली आहे, फायनल राहिलेली आहे. ठीक आहे. सो पायथॉन वाल्यांनी पण तयारी करा, लागा. मे बी ते 100 मार्क्सचे असू शकते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एमसीक्यू बेस्ड असू शकते. ओके. आणि ज्यांनी फंडामेंटल टेस्ट दिलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ह्या वीक मध्ये काय पण करून मला टेस्ट द्यायची आहे. ओके. नेक्स्ट न्यू बॅचचं नाही सांगत आहे मी, जे जुन्या बॅचचे आहेत ते. ओके. सो पहिली कमांड आहे त्याच्यामध्ये कमिट. मला डेटाबेस आधी यूज करू द्या. यूज बॅच. ओके. मे बी ओके. TCL मध्ये फर्स्ट कमांड आहे कमिट. त्याच्यामध्ये लिहा यूज टू सेव्ह चेंजेस मेड टू टेबल परमनंटली. एकदम लक्ष देऊन बघा की ही क्वेरी काय करते काय नाही. ठीक आहे. तुम्हाला भले तुमच्या एसक्यूएल मध्ये जास्त यूज होत नसेल, बट इंटरव्ह्यू हा तर मुद्दामून क्वेश्चन करू शकतो. ठीक आहे. त्याच्यावरती it is used to save changes made to table permanently. एखाद्या टेबल मध्ये तुम्हाला चेंजेस परमनंटली करायचे आहेत त्यावेळी तुम्ही कमिट हा कमांडचा यूज करता. ओके. त्याच्यावरती तुम्ही कोणताही ऑपरेशन परफॉर्म करायला गेला तर ते होणार नाही, कारण तो डेटा परमनंटली सेव्ह झालेला असतो तुमच्या टेबल मध्ये. ओके. सो रिपीट करता काय ग? इट इज यूज टू सेव्ह चेंजेस. फास्ट लिहायचं आहे, लिहिण्यात आपल्याला वेळ घालवायचा नाही. जेवढं जास्त प्रॅक्टिकल करू तेवढं जास्त डोक्यात बसणार आहे. ठीक आहे. यूज टू सेव्ह चेंजेस मेड टू टेबल परमनंटली. त्याचा सिंटॅक्स आहे कॉमिट. COMMIT. TCL. कमेंट का होईल? कमिट. ओके. आता त्याच्यासाठी मी एक टेबल क्रिएट करते. क्रिएट टेबल BATCH बॅच. ओके. क्रिएट टेबल बॅच. त्याच्यामध्ये आयडी इन प्रायमरी. ओके. त्याच्यानंतर नेम varchar साइज देते मी 50. सेमीकोलन. त्याच्यामध्ये मी एक टेबल क्रिएट केला बॅच. त्याच्यामध्ये मी 2 कॉलम घेतलेत आयडी आणि नेम. ओके. आता ह्याच्यामध्ये काय करते मी डेटा इन्सर्ट करते. आता मी कमिट काय सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये आपल्या ज्या टेबलमध्ये परमनंटली आपल्याला डेटा काय करायचा आहे सेव्ह करायचा आहे त्यावेळी आपण कमिट यूज करतो. ओके. त्याच्यासाठी आपलं काय आहे टेबल सिलेक्ट
सिलेक्ट. ओके, ऐका आता मला डिफरन्स सांगा. स्टारचा मिनिंग काय आहे इथं? येस, इट म्हणजे सगळ्याच असेल डेटा तर मधला आपण काय तो चालेल पर्टिक्युलर, येस, पर्टिक्युलर कॉलम शो करणार नाही. टेबल मधला एक टेबल तुम्ही शो करताय तर टेबल मधले सगळे डेटा तुम्हाला शो करेल. ओके, आता मी हा काय करेल, ठीक आहे, आयडी आणि नेम हे मी काय केलंय, क्रिएट केलंय टेबल. आणि त्याच्यामध्ये मी कमिट कशी यूज करते बघा. बिगिन ट्रान्झॅक्शन हे कीवर्ड यूज करतो आपण. बिगिन ट्रान्झॅक्शन, त्याच्यामध्ये इन्सर्ट इनटू, कशामध्ये इन्सर्ट करायचं आहे, टेबल नेम काय माझा, बॅच. आणि त्याच्यामध्ये आता मला व्हॅल्यू सेव्ह करायचे आहेत. आयडी कॉमा नेम्स. बघा, आयडी कॉमा नेम्स, त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू करेल व्हॅल्यूज 101 आयडी. नेम असेल माझं राज, RAG राज. दुसरी व्हॅल्यू असेल 102 कॉमा असेल प्रिया. ओके, अजून तिसरं एक कमांड घेतलंय. तिसरं नाही, ठीक आहे, एवढंच बस. बिगिन ट्रान्झॅक्शन, बिगिन स्टार्ट येतं का? नाही, बिगिन पण use करते आपण. ठीक आहे, काय एरर येतोय बघूया आपण. आता बघा, ह्याच्यामध्ये मी काय केलंय, ट्रान्झॅक्शन चालू केले ज्याच्यामध्ये आपल्या कोणत्या कोणत्या कमांड आहेत, कमिट, रोलबॅक आणि सर्व पॉइंट. ओके, ह्याच्यामध्ये मी काय केलंय, एक डेटा इन्सर्ट केलाय 101 आयडी आणि 102. ओके, आता मला काय करायचं ह्याच्यामध्ये, कमिट आणि स्टार्ट. बिगिन ट्रान्झॅक्शन. ओके, आपण MySQL मध्ये स्टार्ट, इन्सर्ट इनटू बॅच आणि कमिट. इथं काय यायला लागले, दोन ब्रॅकेटच्या मधात कॉमन आहे. 2 ब्रॅकेटच्या मध्ये ते आपण व्हॅल्यू ऍड केले त्यांचे. ओके, कॉमा राहिलाय की. येस, आता बघा, आपण जेव्हा ह्या कमांड यूज करतो ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज मध्ये, तेव्हा आपण काय करतो, बिगिन आणि एंड ट्रान्झॅक्शनचा यूज करतो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन चालू केलंय त्याच्यामध्ये आपण डेटा इन्सर्ट केलाय आणि कमिट केलंय. कमिट केले म्हणजे काय केलंय, परमनंटली डेटा त्याच्यामध्ये सेव्ह केला. आता मी जेव्हा ही क्वेरी रन करेल तेव्हा काय होईल, 0 रोज अफेक्ट. आता जेव्हा मी माझा टेबल बघेल, एक मिनिट, बिगिन ट्रान्झॅक्शन, आता मी हा टेबल स्टार्ट ट्रान्झॅक्शन,
स्टार्ट आणि बिगिन मध्ये आपण थोडंसं बोलतो. मॅम तिथे आयडी आणि नेम कॉलमचं नेम आहे, फक्त नेम झालंय. नाही डेटा डेटा इन्सर्ट होत नाही. आता इन्सर्ट झालाय बट मी त्याला कमिट पण केलंय. आता ह्याच्यात मध्ये डेटा आपल्याला आता काय करायचंय, रोल बॅक करायचंय. त्याच्यासाठी मी काय करेल अजून एकदा, बिगिन ट्रान्झॅक्शन इन्सर्ट इनटू टेबल, त्याच्यामध्ये एक तिसरा रेकॉर्ड ऍड करून बघा आणि रोल बॅक कमांड यूज करा. त्याच्या वेळी ते तुमचा डेटा इन्सर्ट होणार नाही, कारण का आपण कमिट केल्यामुळं तो डेटा परमनंटली इन्सर्ट राहिला. त्याच्यामध्ये आपण कोणतेही परत एक्स्ट्रा डेटा आपण ऍड करू शकत नाही किंवा त्याच्यामधून तोच डेटा आपण बाहेर काढू शकत नाही. तो त्या रोलबॅकच्या कमांडचा तोच यूज आहे. जर कमिट करून जर तुम्ही एखादी गोष्ट त्याच्यामध्ये परमनंटली सेव्ह केली असेल टेबलमध्ये, तर तुम्ही रोलबॅक जेव्हा कमांड यूज कराल तर त्यामध्ये तुम्हाला तो डेटा म्हणजे रोलबॅक होणारच नाही, किंवा त्याच्यामध्ये दुसरा डेटा काय करायचं तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे, केला आणि तुम्ही तो बघितला इन्सर्ट झाला का तो होणार नाही. ओके, त्याच्यासाठी एक मिनिट, इथं काय केलंय बघा आपण, सगळं कन्फ्युजन दूर करा. पहिल्यांदा एक लक्ष द्या, पहिला कमिट यूज केला. कमिटचा यूज काय आहे की आपण डेटा परमनंटली इन्सर्ट करतो टेबलमध्ये. ठीक आहे, आता मी काय केलं त्याच्यासाठी आपण बिगिन ट्रान्झॅक्शन यूज करतो, बट MySQL मध्ये स्टार्ट ट्रान्झॅक्शनचा यूज करतो. क्वेरी बघा कशी आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं, इन्सर्ट क्वेरीचा यूज केला. त्याच्यामध्ये 2 रेकॉर्ड इन्सर्ट केले. ठीक आहे, राज आणि प्रिया. आणि नंतर आपण कमिट कमांड यूज केली, जेणेकरून काय झालं, कमिट का केलं की तो परमनंटली सेव्ह राहणार आहे. आता त्याच्यातून तुम्ही डेटा काढायला गेला तरी तो येणार नाही, कारण तो परमनंटली सेव्ह झालाय म्हणून. ओके, आता नेक्स्ट कुठली बघितली आपण, सेकंड आहे रोल बॅक. आता या दोन सायमल्टेनियसली बघा. दुसरी कमांड आहे रोल बॅक. रोल बॅक मध्ये लिहा, मी सांगते, युज्ड टू गेट बॅक टू प्रिव्हियस परमनंट स्टेटस ऑफ टेबल. Used to get back to previous permanent status of table. त्याच्यामध्ये नोट पॉइंट लिहा, स्टेटस ऑफ टेबल. त्याच्यामध्ये नोट पॉइंट लिहा, table can be rolled back only if table can be rolled back only if it is temporary if you
committed your changes if it is temporary. Okay, comma, if you committed your changes it cannot be rolled back. Okay, आता ह्याच्यामध्ये मी डिलीट क्वेरी यूज केली आहे. ठीक आहे, की माझी पहिली कमांड काय असेल की डिलीट झाले असेल. पण जेव्हा मी माझे डेटा डिलीट झालेला आहे. ओके, आता मी ह्यामध्ये डेटा मी 101 ही आयडीचा काय केलाय डेटा डिलीट केलाय. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मला तो डेटा माघारी पाहिजे. काय पाहिजे? तो डेटा माघारी पाहिजे. त्याच्यासाठी आपण क्वेरी यूज करतो रोल बॅक कमेंट. सॉरी, रोल बॅक नाही, तसं नाही. फर्स्ट आहे बिगिन ट्रान्झॅक्शन म्हणजे स्टार्ट ट्रान्झॅक्शन आणि रोल बॅक कमांड तर आपली हे झाली. पण जेव्हा मी डेटा बघेल तेव्हा माझी 101 बॅक झालेला नाहीये. आता ह्याच्यामध्ये सपोज स्टार्ट ट्रान्झॅक्शन मी अजून एक क्वेरी इन्सर्ट केली. इन्सर्ट इनटू बॅच. त्याच्यामध्ये मी तिसरा डेटा इन्सर्ट करते 103 कॉमा बिगिन ट्रान्झॅक्शन. कमिट केल्यानंतर जर परत रोल बॅक केलं होतं नाही होत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम द इनिशियल लाईन. पहिला डेटा आपला काय होता तो रोल बॅक झालेला नाही. आपण 101 डेटा काय केला होता डिलीट केला होता. ठीक आहे, जेव्हा मी इन्सर्ट केला नेक्स्ट डेटा त्याच्यामध्ये काय घेतलं रोल बॅक यूज केला. पण माझा 101 मला भेटला का? कारण इथं मी काय केलंय डिलीट केलंय. बघा इथं. ठीक आहे, कमिट केला इथं म्हणून आपल्याला तो डेटा भेटला नाही. ठीक आहे, आता मी जर कमिट यूज करत नाहीये ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आता मी डेटा यूज करून बघते. आपली क्वेरी मे बी कशी तरी चुकते काहीतरी. एक मिनिट थांबा. एकदा स्टार्ट केल्याचे हे ऑप्शन बाकीच्यांनी ट्राय करायचं आहे. ठीक आहे, बिगिन ट्रान्झॅक्शन आणि आता मी डायरेक्ट काय करते रोल बॅक करते. बघू आपण काय करतोय. हे बघा आयडी 101 मी डिलीट केलेली आता मला काय भेटली परत भेटली. बघा 101 आयडी माझी डिलीट केलेली मला डबल भेटली. आपण काय केलं फक्त कमिट काढलं तिथून आणि काय केलं रोल बॅक केलं. म्हणजे कमिट न काय करतो डेटा परमनंटली सेव्ह करतो. ठीक आहे, आणि तो जर डेटा चुकून डिलीट झाला असेल तर आपण रोल बॅकने काय करतो डेटा रोल बॅक करतो. रोल बॅक करणं म्हणजे काय डिलीट केलेला डेटा आपल्याला बघायचा असेल तर आपण काय करतो रोल बॅकचा यूज करतो. इथं बघा मी काय केलेली माझी 101 ची आयडी नंबरचा जो डेटा आहे तो मी डिलीट केला होता आधी. कुठं कमिटेड होता तेव्हा.
ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केले, इन्सर्ट केला न्यू डेटा. ठीक आहे. पण इथं तो डेटा पहिला इन्सर्ट झाला होता, तिथं रोलबॅक डायरेक्ट आपण युज केलं नव्हतं, पण तिथं कमिटेड होतं, रोलबॅक केलं म्हणून आपल्याला 101 डेटा भेटला नाही. पण मी कमिटेड काढलं आणि रोलबॅक कमांड युज केली तेव्हा काय झालं, मला 101 डेटा डिलीट झालेला काय भेटला, वापस भेटला. पण जो आपण इन्सर्ट केलेला तो भेटला नाही. ओके. सो आपण कमिटने कधी चेंजेस हे करू शकतो, हे वाटलं तर सेपरेट सेपरेट लिहा. मला ते एक मिनिट मी तुम्हाला व्यवस्थित करून देते. सपोज आता हे 101, ठीक आहे. इथं मी काय करते, कमिट करते. इथं मी बघा एकदम स्टेप्सनी जाऊ, कमिट केलं. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आता ह्याच्यामध्ये 103 पण डेटा काय झाला, माझा परमनंटली सेव्ह झालं. आता मी जेव्हा माझा डेटा बघेल, टेबल बघेल, 101, 102 आय थिंक बिगिन ट्रान्झॅक्शन. एक मिनिट, तो एकदम स्टार्टला जातो ना रोलबॅक केल्यावर. हो, तिसरा सगळं रोलबॅक होतं डिलीट झाल्यावर. डिलीट झालेलं सगळं रोलबॅक होतंय. एक मिनिट आपण एक काय करूया, जर काही जेव्हा ट्रान्झॅक्शन करताय ना नवीन, तेव्हा स्टार्ट कसं करत जा परत इथं स्टार्ट करायचं. स्टार्ट ट्रान्झॅक्शन वरचे याचं कमिट राहील ना, मग आपण वरती डिलीट स्टार्ट ट्रान्झॅक्शन कमिट. ओके. स्टार्ट इन्सर्ट कमिट, स्टार्ट इन्सर्ट कमिट. आता मला हा डेटा काय करायचा, इन्सर्ट करायचा. ठीक आहे. मी ट्रान्झॅक्शन ऑन केली, त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट केला, कमिट केला, म्हणजे त्याला परमनंटली सेव्ह केलं. ठीक आहे. आता मी काय करते, माझा डेटा का इन्सर्ट नाही झाला, त्याच्यामध्ये तो आयडी आणि आयडीचा नेम सांगितला घेतलं ना. बरं आपण दुसरं व्हॅल्यू करून बघू. का होत नाही माहिती का, ट्रान्झॅक्शन मध्ये कमिट मुळे तो परमनंटली डेटा तिथंच सेव्ह झालाय. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा ऍड करू शकत नाही. आता बघा, येस, हा आता हे बघा, एक नवीन टेबल, थांबा एक जाऊ दे सगळं, बँक वाला करा, म्हणजे डेटा एक नवीन टेबल क्रिएट करू. ठीक आहे. क्रिएट टेबल अकाउंट. ओके. मे बी इथं असेल नंबर, अकाउंट नंबर असेल आणि नेम. ठीक आहे. आणि सॉरी, नंबर असेल इंट आणि प्रायमरी. डायरेक्ट आयडी घेते राहू दे, आयडी. नेम असेल माझं varchar आणि साईज असेल ठीक आहे. नवीन टेबल एक क्रिएट केला. आता आपण कमिट यूज करतोय, त्याच्यासाठी स्टार्ट ट्रान्झॅक्शन कमांड. ओके. त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आपल्याला. काय इन्सर्ट करायचंय, इन्सर्ट इनटू अकाउंट व्हॅल्यूज 1, राजू. ओके. नेक्स्ट घेते मी व्हॅल्यू 2. नीट लक्ष द्या, भले तुम्ही करू नका बट लक्ष द्या वरती. ठीक आहे. कारण एकाचं लक्ष असायचं, एकाचं लक्ष नसायचं. ऋतू. ठीक आहे. श्रद्धा, इथं काय केलं आपण, डबल नीट सांगायचं, पहिल्यापासून काय केलं, येस, आयडिया आणि आपण काय दिला, नेम दिला. ओके. त्याच्यामध्ये आपण आता कमिट करतोय, म्हणजे काय करतोय, हा जो डेटा आहे ना 1, 2, 3 ह्याला परमनंटली कुठल्या तरी टेबल मध्ये सेव्ह करतोय. ठीक आहे. परमनंटली सेव्ह करतोय म्हणजे तो एक काय झाला, टेबल एक परमनंटली झाला, त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा ऍड करू शकत नाही. ओके. आता त्याला मी काय केलं, कमिट केलं. ओके. आता सिलेक्ट स्टार
फ्रॉम अकाउंट पहिल्यांदा स्टार्ट ट्रान्झॅक्शन इन्सर्ट केला केलं. आता काय झालं, आपण पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन स्टार्ट केली, त्याच्यामध्ये इन्सर्ट केले हे 3 डेटा आणि त्याच्यामध्ये केलं. आता जेव्हा मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड करायला जाते, इन्सर्ट इनटू अकाउंट व्हॅल्यूज फॉर, बघूया इन्सर्ट होते का नाही, 4 कॉमा post delete from where id id 4 झाले. आता बघा मी तिसरी पण घालते. म्हणजे 2 आता मला रोल बॅक करायचंय, त्याच्यासाठी मी स्टार्ट ट्रान्झॅक्शन जिथे तुम्ही स्टार्ट ट्रान्झॅक्शन आणि- करताय तोच पॉइंट झाला ना, जेव्हा डिलीट करायच्या आधी केला तो स्टार्ट पॉइंट झाला. म्हणजे आता हा जो तुमचा टेबल आहे तो तुमचा सेव्ह पॉइंट झाला. नाही, म्हणजे ह्या टेबल मध्ये मी डेटा इन्सर्ट केले, ते डिलीट केले, पण ते कमिटेड आहेत. पण आता मी रोल बॅक करतेय, आता ते रोल बॅक केल्यावर होतंय का नाही बघायचंय आपल्याला. ठीक आहे, म्हणून मी काय करेल, बिगिन Complete झाले आपले ट्रान्झॅक्शन. ओके, रोल बॅक. आता जेव्हा मी माझा टेबल होते, झाला का डेटा रोल बॅक? नाही झाला. आपण डेटा किती हे गेले होते, 2. आता ह्याच्यामध्ये मी कमिट काढते. ठीक आहे, नीट लक्ष द्या, इथं कमिट काढते आणि इथं मी आता काय करते, बिगिन ट्रान्झॅक्शन आणि रोल बॅकची आता मी माझा टेबल एकदा कमिट होऊन गेले ना, मग आता परत काय होऊ शकत नाही. ट्रान्झॅक्शन जेव्हा तुम्ही स्टार्ट ट्रान्झॅक्शन करता कमिट करता संपलं, आणि स्टार्ट ट्रान्झॅक्शन रोल बॅक असेल तर किती वेळा पण रोल बॅक करा. कमिटच राहू द्या. कमिट त्याच्यामध्ये मी एक डेटा इन्सर्ट करते, इन्सर्ट इनटू अकाउंट 4 केला ना आपण, 5 कॉमा नाही ते आता मी स्टार्ट ट्रान्झॅक्शन. स्टार्ट इन्सर्ट नाही चालणार, ते नाही सेशन चालणार. आता ह्याच्यामध्ये ह्याला डिलीट करू का? आणि इन्सर्ट करा पहिले आणि मग डिलीट करा. इथं already ते थोडं तेच केलं ना मी. एक मिनिट, अपडेट वाली वापरा बरं.
अपडेट कसं रिव्हर्स केलं म्हणजे सोपं पडेल लक्षात ठेवायला. डेट नाही आपण एक मिनिट काम करू. अपडेट अकाउंट सेट बॅलन्स प्लस 500 मायनस 500 नाही नको आपण हेच करूया. डिलीटचं करूया म्हणजे ऍटलीस्ट रो डिलीट झाले तरी तुम्हाला आलेले दिसतील. ओके डिलीट फ्रॉम अकाउंट where id is equal to 5. ठीक आहे आता मी डिलीट केली आयडी. आता मी स्टार्ट ट्रान्झॅक्शन करते आणि आता मी रोल बॅक करते आणि विल सी द जेव्हा तुम्ही डिलीट करायच्या आधी स्टार्ट करायचं ट्रान्झॅक्शन मगच रोल बॅक परत करा. स्टार्ट ट्रान्झॅक्शन पासून स्टार्ट करा. स्टार्ट ट्रान्झॅक्शन एक मिनिट. आता इथे इन्सर्ट झाले का बघू दे. इन्सर्ट झालीये 5th वाली. ठीक आहे आता मी याला काय करते डिलीट करते आणि एक मिनिट इथे जाऊन बघते. डिलीट झालीये. आता मला काय केलंय डिलीट झालेला आता मला बघायचंय त्यासाठी स्टार्ट ट्रान्झॅक्शन आणि रोल बॅक. रोल बॅक मध्ये करायचं. आता पहिलं तुम्ही स्टार्ट करा ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये इन्सर्ट त्याच्यानंतर पहिले इन्सर्ट करा मग तो शो करा मग डिलीट करा मग शो करा मग रोल बॅक करा. मग डिलीट व्हायच्या आधी ते इन्सर्ट होणार ते ऑटोमॅटिक. एक मिनिट आपण इथे डिलीट क्वेरी लिहिली. पहिला मला ओरिजिनल टेबल बघू दे काय आहे तो. राज आणि आता मी स्टार्ट ट्रान्झॅक्शन करते त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करते. शो करा. ठीक आहे आता टेबल मी शो करते 1 2 5. ओके रोल बॅक केलं ऑटोमॅटिक गायब होणार ते. आता रोल बॅक करा फक्त. पण मला हे करावं लागेल ते आतमध्ये घ्या. डिलीट करावं लागेल आधी. ती त्याच्या आतमध्ये घ्या इन्सर्टच्या खाली. तर ती क्वेरी रन करा फक्त. आता मी डिलीट करते आणि माझा अकाउंट बघते तेव्हा तो गेला. रोल बॅक केल्यावर येणार ते परत. आता रोल बॅक बिगिन ट्रान्झॅक्शन रोल बॅक. रोल बॅक केलं पण नाही झालं. नाही झालं. परत करा स्टार्ट पासून. स्टार्ट वाला ट्रान्झॅक्शन करा पहिलं. स्टार्ट झालं स्टार्ट ट्रान्झॅक्शन. आता इन्सर्ट आणि डिलीट. डिलीट आता शो करा डिलीटेड असण्याची कमांड आपली. ओके आणि आता रोल बॅक. नाही होत एक मिनिट काहीतरी रूल आहे. वेगळं टेबलच बनवून आपण कमी केलंच नाही. एक मिनिट इथे मी डिलीट वापरते. डिलीट where id is equal to 1. ओरिजिनल स्टेट पहिले इन्सर्ट करून करावं कारण की ओरिजिनल स्टेट की नाही इन्सर्ट वाली होती ना तुमची. इन्सर्ट त्याच्या आतमध्ये बाहेर करा सगळं इन्सर्ट. त्याचा डिलीट करा आणि रोल बॅक करा मग इन्सर्ट वाला दिसला पाहिजे. कारण तिथे जुनं होतं ना म्हणजे 5 रेकॉर्ड आधी आपण इन्सर्ट केले त्याच्यानंतर आपण ट्रान्झॅक्शन स्टार्ट केला आणि एक डिलीट केलं आणि तिथं रोल बॅक केलं. मग आपली ओरिजिनल स्टेट काय होती 5 ट्रान्झॅक्शन म्हणजे 30 दिसली. जर सपोज जर मी हे एकदम डिलीट केलं आता टेबल काय आपला आता हा आहे अकाउंटचा. शो करा सिलेक्ट स्टार फ्रॉम अकाउंट. आता पहिला डिलीट झालं हे. आता त्याच्यात ऍड करा म्हणजे जेवढं तुम्हाला इन्सर्ट करायचे ना नॉर्मली इन्सर्ट करून घ्या. 2 3 4 करते. 2 ते तू का आधीच आहे आपल्याला.
इन्सर्ट करा. आणि त्यानंतर 4 वाला पण इन्सर्ट करा. 4 वाला पण करते. कुठे 4 वाला? हा. आता एखादं ट्रान्झॅक्शन स्टार्ट करा. त्याच्यात डिलीट असलं पाहिजे एखादा रेकॉर्ड आणि मग इथं करते ट्रान्झॅक्शन स्टार्ट. डिलीट Insert वाला करते. नको. इन्सर्ट नाही काढते तर डिलीट करते. आयडी नंबर 4. ठीक आहे, लास्ट वाली डिलीट. आता शो द टेबल. चौथी डिलीट झाली. ओके, आता रोल बॅक करूया आपण. आता नाही झालं तर रोल बॅक झाला. झाला. ओरिजिनल स्टेटला. थांबा, थोडस कन्फ्युजन झालं सगळ्यांचं. इव्हन माझ ऑनलाईन स्टुडंट्स कोणाला समजलं? नाही समजलं मग. आपण काय करायचो? नाही समजलं? टेबल 2च होतं ना आपलं मग, आणि मग इन्सर्ट करायचो. मग बरोबर, मी गोष्ट बरोबर केली. मी फर्स्ट क्वेरी केली, त्याच्यामध्येच मी बिगिन ट्रान्झॅक्शन म्हणजे रोल बॅक केलं, तेव्हा हे झालं. पण कमिट आधी केलं होतं त्यामुळे झालं नाही. ठीक आहे, ऐका आता आपण काय केलं. एवढा सगळा पसारा. डोकं दुखायला लागलं जोश, डोळे दुखायला लागले. ओके, पहिल्यांदा आपण काय केलं होतं, अकाउंट टेबल क्रिएट केला होता. त्याच्यामध्ये आपण काय घेतलं होतं, कॉलम नेम, आयडी आणि नेम. हे तर समजलं. ओके, जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन युज करतो म्हणजे कमिट, रोल बॅक अशा कमांड युज करतो, त्यावेळी आपण स्टार्ट ट्रान्झॅक्शन काय करतो, कमांड फायर करतो. त्याला स्टार्ट करतो, त्याच्यामध्ये क्वेरीज लिहितो आणि मग त्याच्यामध्ये बाकीच्या रोल बॅक असेल, तुमची कमिट असेल, त्या कमांड लिहितो. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इथं मी काय केला, टेबल क्रिएट केला ज्याच्यामध्ये मी स्टार्ट ट्रान्झॅक्शन केलं, कारण मला कमिट ही कमांड युज करायची होती. ठीक आहे, मी कमिट कमांड युज केली. त्याच्यासाठी कोणावरती करायची होती, इन्सर्ट केलेला आहे डेटा, तो मला परमनंटली सेव्ह करायचा होता. म्हणून मी काय केली, इन्सर्ट कमांड युज केली आणि तिथं काय केलं की डिलीट मी युज करतच नाहीये. ठीक आहे, डिलीट मी युज करत नाहीये. सो मी इथून डिलीट काढते आता. ठीक आहे, इथं मला इन्सर्ट साठी म्हणजे जो माझा डेटा सेव्ह होईल तो काय होईल, रोल बॅक होईल. म्हणजे जरी मी याच्यामध्ये डिलीट केला तर तो डिलीट होऊन पण जर मी रोल बॅक केलं तर तो डिलीटेड झालेला मला दिसेल, ह्यासाठी. ठीक आहे, आता मला कमिट काय यूज करते मी, हा जे इन्सर्ट कमांड लिहिले ना मी 1 3 4, इथं मी जर कमिट लिहिलं तर तो काय होईल, परमनंटली डेटा त्याच्यामध्ये सेव्ह राहील. ओके, कमिट परमनंटली डेटा काय राहील, त्याच्यामध्ये सेव्ह राहील. ओके, जर तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला एक स्टेप्स आहेत. कसे, पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन ऑन करायला लागेल, त्याच्यामध्ये ती क्वेरी फायर करावी लागेल, त्याच्यानंतर तुम्ही कोणती कमिट युज करताय की रोल बॅक युज करताय ती कमांड काय करायला लागेल, तुम्हाला अपडेट करायला लागेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करावं लागेल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा, मी टेबल मध्ये 1 3 आणि 4 नावाचे काय केलं, 4 इन्सर्ट केले क्वेरीज. ओके, सो फर्स्ट मी काय करेल, डेटा ट्रान्झॅक्ट करेल, त्याच्यानंतर हा डेटा इन्सर्ट करेल. इन्सर्ट नाही होणार आहे कारण तो डुप्लिकेट की घेणार आहे. ठीक आहे, आपला 4 राहू दे, 5 घेते. 5 ह्याच्यामध्ये लखन यूज करते. ओके, एकच घेते, जास्त नको. ती मी कमांड काढते. कमिट करणं म्हणजे बघा काय करणं, लखनला परमनंटली त्या ह्याच्यामध्ये सेव्ह केलं आपण. ठीक आहे, पहिला ट्रान्झॅक्शन मी ऑन केलं, त्याच्यानंतर इन्सर्ट कमांड मी फायर करेल, झाली. आता ह्याच्यामध्ये मी काय करेल, कमिट करेल, म्हणजे हे लखन नावाचं परमनंटली त्या टेबलमध्ये सेव्ह झालेलं आहे. ओके, आता जेव्हा मी माझा टेबल बघेल, ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम अकाउंट, हा माझा टेबल बघेल मी, इथं बघा, इथं माझा तो टेबल बघेल तर त्यामध्ये लखन हा माझा सेव्ह झाला खाली. बघा, न्यू आपण डेटा इन्सर्ट केला, त्याच्यामध्ये कमिट केलाय. ठीक आहे, आता जेव्हा मी ह्याला काय करते, रोल बॅक करायला जाईल, तो रोल बॅक होणार रोल नाही, हा कमिट इथंच राहू दे. ठीक आहे, आता जुन्या टेबल मध्ये मी काय करते, डिलीट, मी डिलीट कमांड मे बी ह्याच्या आतमध्ये घेईन, कमिटच्या आतमध्ये. नाही, अजून एक डेटा इन्सर्ट करते, 1 मिनिट, 6 नंबरचा, आणि ह्याच्यामध्ये असे ओके. आता मी ट्रान्झॅक्शन ऑन करते,
6वा डेटा त्याच्यामध्ये ऍड करते आणि कमिट करते, म्हणजे त्याला परमनंट बनवते. आता जेव्हा मी ह्याला डिलीट करते, डिलीट फ्रॉम टेबल नेम काय आहे माझं, अकाउंट वेअर ID इक्वल टू 6. आता ट्रान्झॅक्शन ऑन डिलीट ID ऑन कमिट, म्हणजे परमनंटली डिलीट झालं. ओके, आता मी जेव्हा माझा टेबल बघेल त्यावेळी 6वा डेटा काय झालाय माझा, डिलीट झालाय. आता मला डिलीट झालेला बघायचंय, त्याच्यासाठी मी काय करेल, आता स्टार्ट ट्रान्झॅक्शन. ओके, डिलीट पासवर्ड आणि रोल बॅक. एक मिनिट, रोल बॅक. काय होणार, कमिट केलं की संपलं, विषय संपला. रोल बॅक केला तुम्ही, पहिला ट्रान्झॅक्शन मी ऍड केलं, त्याच्यानंतर रोल बॅक केलं, आणि आता मी माझा टेबल बघते. मला 6वं डिलीट झालेलं भेटलं का, नाही भेटलं. ओके, आता ह्याच्यामध्येच आता मी डिलीट करते, डिलीट फ्रॉम अकाउंट. आता मी ID कुठली डिलीट करणार आहे, 5वी. ID इज इक्वल टू 5. ओके, बिगेन ट्रान्झॅक्शन केलं, ID माझी थांबा इथं वेअर क्लॉज राहिला, वेअर. ओके, आता माझी ID 5वी डिलीट करायची आहे मला, मी म्हणून ट्रान्झॅक्शन ऑन केलं, डिलीट केलं मी 5वी क्वेरी माझी डिलीट झाली का, झाली. आता बघायची आहे का तुम्हाला, बघा तुम्ही टेबल मध्ये 5वं तुमचं काय झालंय, डिलीट झालं. ओके, आता मला डिलीट झालेलं माघारी बघायचंय. सो रोल बॅक. आता टेबल माझं जेव्हा बघेल मी, तेव्हा 5वं माझं डिलीट झालेलं काय झालं, रिटर्न भेटलं. पण 6वी भेटली का, नाही भेटली. कारण का, त्याला कमिट केलं होतं आपण, कमिट मध्ये डिलीट केली होती. म्हणून कमिट मध्ये जेव्हा तुम्ही परमनंटली डेटा तुमचा सेव्ह करायचा, डिलीट करायचा, अपडेट करायचा, त्याला काय करायचं ते करायचंय, पण ते परमनंटली सेव्ह राहणार. ओके, जेव्हा त्याच्यावर कमिटेड डेटावरती तुम्ही रोल बॅक करायला जाल, तेव्हा तुम्हाला डेटा भेटणारच नाही, कारण परमनंटली चेंजेस त्याच्यामध्ये झालेले असतात ऑलरेडी. ठीक आहे, जर एक्स्ट्रा त्याच्या बाहेर जर तुम्हाला रोल बॅक करा, एखादी इन्सर्ट किंवा तुम्ही डिलीट केला ती बघायची आहे तुम्हाला, तर तुम्ही फक्त ट्रान्झॅक्शन स्टार्ट करायचं, त्याच्यामध्ये क्वेरी लिहायची, त्याच्यानंतर तुम्ही डिलीट करा, अपडेट करा, काय पण करा, आणि त्याला काय करायचं नंतर रोल बॅक करा. ठीक आहे, तो डेटा तुम्हाला काय भेटणार आहे, ऍज इट इज परत भेटणार आहे. समजलं, हे जरा डोकं खातं, पण प्रॅक्टिस करा. नॉर्मल एसक्यूएल लिहितो ती दरवेळेस कमिट वाली येस, आणि आपण जास्त कमिट वाला पण यूज करत नाही, कारण आपण कोणताही क्वेरीज यूज करतात त्याच्यामध्ये परमनंटली किंवा त्याच्यावर डेटा आपला सेव्ह राहतो. सो आपण TCL आणि DCL कमांड जास्त यूज करत नाही. ठीक आहे, सो ह्या कमांड होत्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता एक तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करा आता लगेच. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे डेटा तुम्ही यूज करू शकता, तुम्ही करू शकता, किंवा काय करायचं ते करू शकता. आता वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक तुमची ID मी 1 डिलीट करते. ठीक आहे, स्टार्ट करते ट्रान्झॅक्शन, डिलीट करते माझी नंबर 1. हे आता मी शो करते, बघा इथं 1 काय झाली, डिलीट झालेली आहे. ओके, आता 1 झालेली डिलीट मला काय करायचे, रोल बॅक करायचे. आणि आता मी माझा टेबल बघते, तेव्हा मला 1 माझी डिलीट झालेली काय भेटली, माघारी भेटली. ओके, समजला. सो सेव्ह पॉइंट कमांड मध्ये लिहा, सेव्ह पॉइंट. ऑनलाईन स्टुडंट्स, आकाश, श्रद्धा, हो मॅम, आकाश समजलं का, पूर्ण नाही समजलं, अजून इकडे व्हिडिओ पाहायला लागेल मला. ओके, पूर्ण नाही समजलंय. ओके, ठीक आहे. सुरेखा, हॅलो सुरेखा, हॅलो, समजलं का. पण आपण जशी डिलीट यूज हो, केली आहे हो. तशी ह्या कमांड तुम्ही यूज करू शकता. नक्की समजलं सुरेखा, मॅम. नाही. हो, आसमा, समजले. आसमा, हॅलो, हॅलो, हा, आसमा समजलंय का, थोडं थोडं समजलं मॅम. थोडं थोडं. हा, जास्त नाही म्हणजे कळलं. संजना,
बट टेन्शन घेऊ नका, TCL DCL कमांड आपण युज करत नाही. ठीक आहे, एक्झाम्पल लिहायचंय. हॅलो मॅम. संजना, शारदा, समजलंय का? हो मॅम. ओके, आता संजना सगळ्यांना सांगेल, सगळ्यांनी ऐका. ठीक आहे, ओके संजना, काय समजलं सांग. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक टेबल क्रिएट. एक मिनिट मला ना व्हॉइस वाढवू दे, जेणेकरून ऑफलाईन स्टुडंट्सना पण आवाज जाईल तुझा. ओके, स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक टेबल क्रिएट केला अकाउंट नावाचा. त्यामध्ये ID आणि नेम आपले टेबलचे कॉलम्स घेतले. देन आपल्याला रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे होते. सो आपण स्टार्ट ट्रान्झॅक्शन केलं, इन्सर्ट केले आणि कमिट केले. जे कमिट केलेले रेकॉर्ड्स आहेत ते परमनंटली तसेच राहतात. डिलीट केल्यानंतर ते आपल्याला रोल बॅक करून मिळत नाहीत. आणि जेव्हा आपण कमिट रेकॉर्ड एखादा करत नाही आणि सपोज तो रेकॉर्ड डिलीट करतो आणि तो रोल बॅक करतो, तर तो आपल्याला परत मिळतो. येस, व्हेरी गुड. ठीक आहे, अरे कोणती पण जर आपण ट्रान्झॅक्शन क्वेरी लँग्वेज यूज करतो त्यावेळी बिगिन ट्रान्झॅक्शन करावं लागतंच, तेव्हाच ते ट्रान्झॅक्शन त्याच्यावर अप्लाय होईल. ठीक आहे, मी स्टार्टिंगला करत होते, स्टार्ट करत नव्हते, त्यामुळे माझा डेटा काहीच होत नव्हता. येस, समजलं. सेव्ह पॉइंट मध्ये लिहा. सेव्ह पॉइंट म्हणजे तेच, आपण फक्त एक पॉइंट आपण सेव्ह करू शकतो त्याला. फक्त रोल त्याच्यामध्ये कमिट आणि रोल बॅक हे दोनच म्हणजे क्वेरी आहेत जेणेकरून तुम्हाला यूज होतात. Used along with rollback command. Used along with म्हणजे rollback command सोबत आपण त्याला यूज करतो. It is used to mark a transaction in a table. It is used to mark a. It is used to mark a transaction in a table. ओके, म्हणजे रोल बॅकला आपण कसं सगळं स्टार्टिंग स्टेटला गेले ना, तर म्हणजे आपण 4-5 केले, पहिला सेव्ह केला, मग त्या सेव्ह पर्यंत जाणार, त्याच्यावर स्टार्टला नाही किंवा परत दोनदा रोल बॅक केलं, जिथं आपण सेव्ह केलं, जिथं पिन केलं तिथं पर्यंत राहील ते, त्याच्यावरती तर होणार नाही. ओके, सो हे काय एवढं हे नाहीये. TCL कमांड, DCL डेटा कंट्रोल लँग्वेज. तुम्हाला ह्याचं एखादं एक्झाम्पल ट्राय करायचं आहे ट्रान्झॅक्शनचं? रवी नाही म्हणतायत. काय मॅडम एवढं तर सोपं आहे, काय देताय. ठीक आहे, हे एक्झाम्पल मला होमवर्कला करून दाखवा. त्याचे टेबल वेगळे वेगळे पाहिजेत. ठीक आहे, डिलीटच्या ऐवजी अपडेट पण क्वेरी बघून ठेवा, करा वाटलं तर. ठीक आहे, अपडेट टेबलचं नेम चेंज करून बघा किंवा कॉलमचं नेम चेंज करून बघा. ती कमिट मध्ये टाका, त्याच्यानंतर रोल बॅक करून बघा किंवा थोडक्यात हे आहे ते. ठीक आहे, सो DCL मध्ये लिहा. DCL. Okay, first to allow an user to create table in a database. To allow data control language. डेटाला आपण कंट्रोल कसं करतो त्याच्यावरती. ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज मध्ये म्हणजे आपल्या ज्या बाकीच्या जे DML DDL च्या कमांड्स आहेत त्याच्यावरती आपण फक्त वर्क करतो. ओके, टू अलाव अन युजर. फर्स्ट बघा DCL मध्ये लिहिताय ना ऑनलाईन वाले? आसमा, वैष्णवी, ओके. नेहा समजलंय का? कमिट रोल बॅक हो मॅम, समजले. नक्की? वाटलं तर नंतर ट्राय करा. हो, ठीक आहे. फर्स्ट टू अलाव अन युजर, DCL मध्ये लिहा. क्वेरीज लिहितोय आपण डायरेक्ट. टू अलाव अन युजर टू क्रिएट टेबल इन ए डेटाबेस. आपण युजरला अलाव करतोय म्हणजे परमिशन देतोय की तू माझ्या डेटाबेस मध्ये काय कर, टेबल क्रिएट करू शकतो. ठीक आहे, त्याच्यासाठी क्वेरी आहे ग्रँट
GRANT. DCL मध्ये कमांड कोणत्या आहेत आपल्या? ग्रँट, रिवोक. ओके, ग्रँट म्हणजे बघा, ग्रँट क्रिएट एनी टेबल टू युजर नेम. युजर नेम मध्ये टेबल राहील किंवा टेबल नेम. ओके, ग्रँट क्रिएट एनी टेबल टू तुमचा टेबलचा टू तुमचा डेटाबेसचं नाव असेल. ठीक आहे, डेटाबेस नाव. ओके, त्याच्यानंतर टू प्रिव्हेंट अन युजर फ्रॉम क्रिएटिंग टेबल, टू प्रिव्हेंट अन युजर फ्रॉम क्रिएटिंग टेबल इन ए डेटाबेस. हा, येस. टू प्रिव्हेंट अन युजर from creating table in a database, त्याच्यासाठी क्वेरी आहे revoke, REVOKE, revoke create any table to database आणि सेमिकोलन. to revoke create any table to database. त्याच्यानंतर थर्ड घ्या, टू अलाव अन युजर टू ड्रॉप ए टेबल इन डेटाबेस. ग्रँट बघा, आपण परमिशन देतोय पण आणि नाही देत पण. ठीक आहे, काढून घेतोय त्याच्याकडून परमिशन. सेम तसं आहे ते. ग्रँट करणं म्हणजे काय? परमिशन देणं त्याला की तू माझ्या डेटाबेस मध्ये टेबल क्रिएट करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करू शकता तुम्ही? कोणताही टेबल त्याच्यामध्ये क्रिएट करू शकता. पण ती जर परमिशन मी त्याच्याकडून काढून घेतली की तू क्रिएट करायचा नाही, तर जेव्हा मी दुसऱ्यांदा टेबल क्रिएट करायला जाईल तेव्हा तो माझा टेबल क्रिएट होणार नाही, कारण आपण रिवोक कमांड यूज केलं. रिवोक काय करतोय? दिलेली परमिशन काय करतोय? काढून घेतोय. आता आपण परमिशन कशाला दिली आहे? की तू माझा टेबल काय करू शकतोय? ड्रॉप करू शकतो. ठीक आहे, सो ग्रँट ड्रॉप एनी टेबल टू डेटाबेस. ग्रँट. आता आपण त्याला परमिशन दिले युजरला की तू माझ्या डेटाबेस मधून टेबल ड्रॉप करू शकतो, म्हणजे ग्रँट. ओके, सो फोर्थ या, टू प्रिव्हेंट अन युजर फ्रॉम क्रिएटिंग टेबल युजर टू ड्रॉप टेबल. त्याच्यामध्ये लिहा, टू प्रिव्हेंट अन युजर फ्रॉम ड्रॉप टेबल इन डेटाबेस. ड्रॉप टेबल इन डेटाबेस. त्याच्यासाठी क्वेरी लिहा, revoke drop any table to database. म्हणजे आपण परमिशन देतोय पण आणि काढून पण घेतोय. ओके, तो हे DCL कमांड होत्या, ह्या आपण यूज करत नाही, कारण ऑलरेडी आपण ज्या DDL DML कमांड्स आहात त्या ऑलरेडी आपल्या कमिटचा रोल करतात, रोल बॅकचा पण रोल प्ले करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला जे ग्रँट असेल, रिवोक असेल, त्याच्यामध्ये आपण परमिशन देणं काढून घेणं एवढंच काम करतो. ठीक आहे, सो आता नेक्स्ट आहे DQL मधली सिलेक्ट कमांड. ह्याचे एक्झाम्पल मी म्हणजे आता सध्या काढलेले नाहीयेत, बट तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, त्याच्यासाठी मी फक्त क्वेरी दिलेत तुम्हाला, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त एक टेबल क्रिएट करा, त्याच्यामध्ये ग्रँट करा, त्याच्यानंतर ग्रँट केल्यानंतर ऍड करून बघा, नंतर रिवोक करा, नंतर ऍड करा. तर होणार नाही, कारण तुम्ही परमिशन दिलेली त्याला टेबल क्रिएट करायची, ड्रॉप करायची, पण नंतर तुम्ही त्याच्याकडून काढून घेतली, त्यामुळे ते होणार नाही. जसं आपण कमिट आणि रोल बॅकचं बघितलं होतं ना, कमिट मध्ये काय केलं होतं मी?
की चेंजेस परमनंटली सेव्ह केले होते, त्याच्यामध्ये मी रोल बॅक केलं पण मला भेटलं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय केलं, दुसरं रोल बॅक मध्ये इन्सर्ट केली क्वेरी, त्याच्यामध्ये मी डिलीट केलं आणि नंतर मी रोल बॅक केलं, तेव्हा काय झालं, मला रोल बॅक भेटलं. सेम असंच आहे, तुम्ही परमिशन द्या. मी आता श्रद्धाला परमिशन दिली की तू माझ्या डेटाबेस मध्ये क्रिएट करू शकते टेबल. त्याच्यासाठी मी काय कमांड दिली आहे, ग्रँट क्रिएट टेबल एनी टेबल टू अ डेटाबेस. ओके, सो नेक्स्ट घ्या डीक्यूएल कमांड आपली, सिलेक्ट डेटा क्वेरी लँग्वेज. त्याच्यामध्ये सिलेक्ट आहे, सिलेक्ट मध्ये लिहा डीक्यूएल कमांड, डेटा क्वेरी लँग्वेज. सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये सिलेक्ट आहे, त्याच्यामध्ये पण लिहा सिलेक्ट मध्ये इट इज युज्ड टू रिट्राइव्ह डेटा फ्रॉम ए टेबल. ऑलरेडी मी दिलंय मे बी सिलेक्टचं. त्याच्यामध्ये बघा मी ह्याच्यामध्ये अजून एक डेटा इन्सर्ट करते. सातवा मधु. ओके, स्टार्ट ट्रान्झॅक्शन, इन्सर्ट 7व युजर आयडी आणि त्याच्यानंतर कमिट करेल. ओके, आता म्हणजे मी माझा टेबल बघेल तेव्हा माझे 7 रेकॉर्ड त्याच्यामध्ये इन्सर्ट झालेले दिसतील. ओके, 1 2 3 4 5 7. आता मधु नावाचा 2 सिमिलर डेटा आहे का याच्यामध्ये, मधु मधु. ओके, हा सिलेक्ट, त्याची क्वेरी लिहा सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 फ्रॉम टेबल. ही क्वेरी यूज करून बघा बरं तुमच्या टेबल मध्ये कोणताही तुम्ही कॉलम घ्या 2 आणि सिलेक्ट करून बघा, तुम्हाला स्टार आणि आता याच्यामध्ये मला फक्त काय करायचंय, कॉलम 1 बघायचंय. सो सिलेक्ट कॉलम 1, सपोज मला आयडी बघायचंय, कॉलम आयडी. ओके, फ्रॉम BATSH बॅच. निकिता, ह्या कमांडचं मला उत्तर काय भेटेल, सिलेक्ट आयडी फ्रॉम बॅच. बॅच काय, येस, फक्त आयडीचा कॉलम मला काय प्रिंट होईल. ओके, आता मी हे बघेल कमांड, फक्त आयडी कॉलम मला भेटला 101 आणि 102. मे बी हा दुसरा ह्याचा आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मला काय करायचं, मी जर ह्याच्यात स्टार वापरलं, ही घ्या सिलेक्ट स्टार फ्रॉम बॅच, तर काय होईल श्रुती, या कमांडचं काय होईल, मला पूर्ण टेबल तुम्हाला आणि विथ सगळे तुम्हाला कॉलम नेम शो होईल. आता त्या टेबल मध्ये आयडी सोबत पण नेम होतं, म्हणून स्टार आणि आयडीचा म्हणजे सॉरी स्टार आणि कॉलम नेमचा फरक समजून घ्या. सिलेक्ट फक्त कॉलमची नावं दिली आणि फ्रॉम टेबल नेम दिले तर फक्त पर्टिक्युलर तुम्हाला कॉलम शो होतील. स्टार केले तर सगळेच कॉलम तुम्हाला शो होतील. त्याच्यामध्ये नेक्स्ट कीवर्ड आहे डिस्टिंक्ट. या डिस्टिंक्ट, डिस्टिंक्ट काय करतो, युनिकली तुम्हाला त्याच्यामध्ये डेटा तुम्हाला शो होईल. ओके, त्याच्यासाठी सिलेक्ट डिस्टिंक्ट. आता मी तो टेबल घेते, सिलेक्ट. आता मी ह्या टेबल मध्ये बघा मधु नावाचे 2 नावाचे सेम घेतलं होतं, पण त्यांची आयडी मे बी डिफरंट आहे. ओके, मधु. आता सिलेक्ट डिस्टिंक्ट नेम फ्रॉम अकाउंट. ओके, आता ह्या डिस्टिंक्ट ना काय होतंय बघा, हा टेबल नेम दुसरा आहे बरं का आणि हा टेबल अकाउंट नंबर दुसरा आहे. वाटलं तर अकाउंटचा टेबल बघा तुम्ही,
हा बघा अकाउंटचा टेबल आहे, त्याच्यामध्ये आयडी येते आपल्या 1 2 3 4 5 6 7 आणि नेम आहे. ओके, आता मी सिलेक्ट डिस्टिंक्ट नेम फ्रॉम अकाउंट, आणि आता ही क्वेरी जेव्हा मी रन करेल तेव्हा नेम माझं बघा मधू 2 वेळा होतं, मधू ते ना एकदाच प्रिंट करून दिलं. वाटलं तर टेबल बघा डबल. सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम अकाउंट, ह्या टेबल मध्ये आपण डिस्टिंक्ट यूज केले नेम साठी. आता हा टेबल बघा, राजू, रितू, निखिल, समृद्धी, लखन, मधू आणि मधू. ठीक आहे, 2 नावं मधू होती, 6 नंबरला पण मधू होती, 7व्या नंबरला पण मधू होती. जेव्हा मी आता ह्याच्यामध्ये डिस्टिंक्ट यूज केलं नावासाठी, कोणासाठी, नावासाठी, कोणत्या टेबल मधून, अकाउंट ह्याच टेबल मधून. आता जेव्हा मी ते सिलेक्ट केलं, राजू, रितू, निखिल, समृद्धी, लखन, मधू फक्त हे झालं, म्हणजे 2 मधू होत्या, पण त्याने काय केलं, डिस्टिंक्ट काय करतो, युनिकली तुम्हाला नेम काय करून दिले, प्रिंट करून दिले. जे डबल नेम झाले त्यांना एकदाच रिटर्न करून दिलं. समजलं डिस्टिंक्टचा मिनिंग? ओके, सो झालं डीक्यूएल लँग्वेज. आकाश हा मॅम. समजलं? हो मॅम समजलं. सोनाली, नेहा, हो मॅम ने- समजलं. नक्की? हो. नाही समजलं असलं तर बोला, मॅडम डबल सांगा, मी सांगेन. आणि समजलं ना. ओके, सुरेखा, आसमा, हॅलो, हॅलो. समजते का आसमा? यस मॅम. ओके, ठीक आहे. आपल्या ऑलमोस्ट सगळ्या कमांड्स झालेल्या आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट घ्या ऑपरेटर्स. नेक्स्ट घ्या ऑपरेटर्स. नाही थांबा, ऑपरेटरच्या आधी क्लॉजेस घ्या. सिलेक्टचे सगळे ऑप्शन्स, ऍव्हरेज, डिस्टिंक्ट, सम, मिन, मॅक्स. येस, ते कन्स्टंट आपण सॉरी ते आपण ऍग्रीगेट फंक्शन्स मध्ये यूज करणार आहे ना, तेव्हा बघूया. ठीक आहे, कारण आता एकदम नको सगळं. ठीक आहे, ऍग्रीगेट फंक्शन्स आहे, त्याच्यामध्ये मिन मॅक्स तुमचं काउंट आहे, सम आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण फंक्शन्स यूज करतो. ओके, सो क्लॉजेस घ्या, एसक्यूएल क्लॉजेस. त्याच्यामध्ये ऑपरेटर्स मी सगळ्या नोट्स वेगवेगळ्याच काढून ठेवलं. क्लॉजेस, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे वेअर क्लॉज. क्लॉजेस त्याच्यामध्ये फर्स्ट क्लॉज आहे वेअर क्लॉज. वेअर कॉमा ग्रुप बाय क्लॉज. त्याच्यानंतर हॅव्हिंग, जॉईन पण आहे, जॉईन ग्रुप बाय हॅव्हिंग. हॅव्हिंग मध्ये ऑर्डर बाय, सिलेक्ट आणि लिमिट. हे काय क्लॉजेस आहेत, आपण काय करतो एसक्यूएल मध्ये यूज करतो. आता पर्यंत आपण एक क्लॉज यूज करत आलेलो होतो, कोणता, वेअर आणि सिलेक्ट. हे क्लॉजेस आहेत. म्हणजे क्लॉजेस म्हणजे काय, ह्याच्या थ्रू आपण एक्स्ट्रा रूल लावतो एखाद्या टेबल मध्ये, एखाद्या कॉलमला, एखाद्या काय म्हणतो डेटा टाइपला. ठीक आहे, हे रूल लावणं, वेगवेगळे कीवर्ड्स यूज करतो ते रूल लावण्यासाठी. त्यासाठी आपण काय करतो, क्लॉजेसचा यूज करतो. ठीक आहे, जशी आपण आता डिलीट क्वेरी बघितली, ज्याची आयडी काय आहे 1 आहे, तू ते डिलीट काय कर, क्वेरी डिलीट कर. ओके, आता डिलीटला पण कंडिशन लावली आणि वेअर क्लॉजचा यूज का केला ते सांगते मी. आपण डिलीट केलं, डिलीट काय करतो, स्पेसिफिक रेकॉर्ड डिलीट करतो. ट्रंकेट काय करतो, डिलीट टेबल मधला सगळा डेटा उडवून टाकतो, फक्त स्ट्रक्चर ऍज इट इज ठेवतो. ठीक आहे, डिलीट काय करतो, स्पेसिफिक रेकॉर्ड डिलीट करतो, एवढं लक्षात ठेवा. आणि ड्रॉप काय करतो, सगळाच डेटा म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर पण घालवतो आणि त्याचा डेटा पण घालवतो. आता डिलीट तुम्ही करताय, डिलीट क्वेरीला हे समजायला पाहिजे की मी आधी कशातून करायचंय मला डिलीट. ठीक आहे, त्याच्यासाठी फ्रॉम हे कीवर्ड यूज केला आपण.
फ्रॉम टेबल नेम, कोणत्या टेबल मधून आपल्याला डिलीट करायचं. ठीक आहे. आता ठीक आहे, तुम्हाला डिलीट करायचंय टेबल मधून, पण काय डिलीट करायचंय हे तर पाहिजे ना. त्याला समजण्यासाठी आपण एक्स्ट्रा रूल काय लावला, वेअर क्लॉजचा यूज केला, की तू तो डेटा डिलीट कर ज्याची आयडी 1 असेल, 2 असेल, 4 असेल, 5 असेल. ठीक आहे. म्हणजे आपण काय केले, एक्स्ट्रा रूल्स लावले त्या क्वेरी वरती, त्या टेबल वरती. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा कोणत्या कोणत्या कीवर्ड्स यूज करून लावू शकतो, वेअर, जॉइन, ग्रुप बाय, हॅव्हिंग, ऑर्डर, सिलेक्ट आणि लिमिट. समजलं क्लॉजेसचा यूज काय होतो, क्लॉजेसचा. ओके. त्याच्यामध्ये पहिला लिहा वेअर. It is used to filter rows in a table. It is used to filter rows in a table based on a specified condition. महेश, क्या कर रहे हो? आता कोणता पॉइंट चालू आहे? क्लॉजेस मध्ये काय चालू आहे? वेयर. अभी मैंने लास्ट लाइन क्या बताई, बताओ. गणेश का नहीं बताया मैंने, अभी क्या बताया. आप क्या कर रहे हो? आपको लेक्चर नहीं करना है नक्की? नोट्स कधी पण बघणार मी. सुटल्या सुटल्या दाखवायचं मला. स्टार्टिंग पासून जिथं द वापरलाय तिथं दच पाहिजे मला. एंड वापरलाय तिथं एंडच पाहिजे मला. ठीक आहे. सो सिंटॅक्स ला सिलेक्ट कॉलम नेम. रुको, मैं 2-3 बात नहीं, अभी 2-3 घंटे में भी नहीं, 2-3 मिनट में. फिर मैं सेकंड्स पे आ जाऊंगी. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम वेयर कंडीशन. सिंटॅक्स घ्या. सिलेक्ट कॉलम नेम, सिलेक्ट कॉलम नेम वेयर कंडीशन. From table and where condition. Okay. So एक टेबल घ्या. Where create table details. क्रिएट टेबल डिटेल्स. त्याच्यामध्ये कॉलम असेल माझा आयडी, इन. ऑनलाईन स्टुडंट्स माझ्यासोबत हे करा. वेअर लिहिलं, त्याची कमांड लिहिली. ओके. आता एक टेबल क्रिएट करा सोप्पा. आयडी कॉमा नेम. नेम राहू दे, नेम लय होते. सिटी वॅरकॅर. त्याच्यामध्ये एज घ्या माझी. ओके. दुसरा घ्या एज. चला नेम पण घ्या, जाऊ दे, येईल कामाला नेम. नेम वॅरकॅर. त्याच्यामध्ये मी ऍड करेल आणि अजून एज घ्या. एज मध्ये इंटिजर व्हॅल्यू. आता माझा झाला टेबल क्रिएट. आता मला इन्सर्ट इनटू, आधी टेबल मला क्रिएट करू द्या. आता इन्सर्ट इनटू, सांगा मला कमांड्स. डिटेल्स, व्हॅल्यूज, पुणे,
नेम असेल रवी आणि एज असेल 24. ओके. मुंबई ऐवजी श्रद्धा घेऊ. ओके. श्रद्धाचं एज असेल 19. आपल्या श्रद्धाचं नाही बरं का. इथं असेल नेम जोश. आपला जोश नाही बरं का. त्याचं एज असेल 100. 56. आपला जोश नाही म्हणून आता सांगते. ठीक आहे. इथं असेल सिटी दिल्ली. इथं असेल गणेश. त्याचं एज असेल 25. ओके. इथं मी मुंबई करते. आणि इथं एज असेल मे बी इथं असेल कोण आसमा. एज असेल 22. बघा मी एक टेबल क्रिएट केला ज्याच्यामध्ये मी माझ्या व्हॅल्यूज इन्सर्ट. टेबल ऑलरेडी केला क्रिएट सगळ्यांनी. ओके. आता सिलेक्ट नेम फ्रॉम सिलेक्ट सिटी. बघा सिलेक्ट सिटी फ्रॉम टेबल नेम काय आहे डिटेल्स. वेअर कंडिशन मध्ये वेअर एज इज ग्रेटर दॅन 20. बघा इथं काय केलं मी. हा माझा टेबल आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम. सिलेक्ट ग्रेटर दॅन 25 करते. सिलेक्ट स्टार फ्रॉम डिटेल्स. ओके. आता मी डिटेल टेबल बघते. इथं बघा मी 5 रेकॉर्ड सेव्ह केले होते त्याच्यामध्ये सिटी नेम आणि एज होतं. ठीक आहे. आता मी सिलेक्ट मध्ये वेअर कंडिशनचा यूज केलाय. काय केलंय त्याला काय सांगितलंय तू सिलेक्ट सिटी कर ज्याची एज काय 25 पेक्षा ग्रेटर आहे. सो श्रुती तुला काय वाटतं कोणतं माझं प्रिंट होईल. तू त्याची सिटी सिलेक्ट कर ज्याचं काय एज तुम्हाला काय ते रेकॉर्ड तुमचं फक्त शो होईल. ओके. आसमा काय वाटतं कोणतं शो होईल तुला माझा टेबल बघून काय वाटतंय. मधले टेबल नंबर आयडी नंबर 3. ओके. 3 अजून दिसत नाही फर्स्ट अँड सेकंड वाला. एक मिनिट. 3 होईल आणि हा फक्त 3 होईल. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त सिटी काय झाली माझी पुणे ही झाली. ठीक आहे.
आता जर सिलेक्ट इथं मी स्टार केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम डिटेल्स वेअर एजेस इज इक्वल टू, बघा इथं काय होतं, फक्त सगळ्या रोज मला काय होतील, डेटा कॉलम सगळा मला काय होईल, प्रिंट होईल, ज्याची काय एज फक्त 25 पेक्षा ग्रेटर आहे. पण इथं काय आपण लावलं होतं, सिलेक्ट सिटी, तू सिटी फक्त तेवढीच सिलेक्ट कर फ्रॉम डिटेल्स ज्याची काय आहे, वेअर मध्ये आपण काही पण लावू शकतो, वेअर एज इज लेस दॅन 20, काही पण लावू शकतो, वेगवेगळ्या वेअर मध्ये लावून बघा. ठीक आहे, ओके. सो नेहा, ह्या क्वेरीने मला कोणता रेकॉर्ड शो होईल, सेकंड आयडी वाला. सेकंड, हे नक्की पूर्ण रोड सिलेक्ट होईल का काय होईल, एक फक्त सिटी डिस्प्ले. फक्त येस, फक्त सिटी. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट, आता तुम्हाला एज बघायचंय, सिलेक्ट एज, सॉरी नेम बघायचंय ज्याची सिटी पुणे, सिलेक्ट नेम फ्रॉम टेबल वेअर सिटी इज इक्वल टू पुणे. ओके, आता हे बघू क्वेरी काय होईल, रवी आणि जोश ज्यांची सिटी पुणे आहे, फक्त त्यांचंच काय करायचंय मला डेटा. समजलं, वेअर मध्ये आपण कंडिशन कशा लावतो, त्याचे 1-2 एक्झाम्पल, सॅम्पल एक्झाम्पल्स घ्या. म्हणजे काय केलं त्यानं, फिल्टर केलं, सगळ्या टेबल मधलं काय केलं, फिल्टर करून डेटा आपल्याला शो केला. ओके, तो आता लास्ट एक क्लॉज घ्या, त्याच्यानंतर आपण स्टॉप करू, राहिलेले क्लॉजेस उद्या घेऊ. ओके, ऑर्डर बाय क्लॉज. ऑर्डर बाय क्लॉज, आकाश समजतंय? हो मॅम, समजतं. ऑर्डर बाय क्लॉज, हा दुसरा क्लॉज बघतोय. ठीक आहे, आता ऑर्डर मध्ये काय करू शकतो आपण, ऑर्डर लावू शकतो की नाही, गर्ल्स नेम्स फक्त ए पासून स्टार्ट झाले पाहिजे. ठीक आहे, किंवा असेंडिंग ऑर्डर मध्येच नंबर पाहिजे, मला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे, म्हणजे ऑर्डर देतो आपण त्याला की तू अशा ऑर्डरने काय कर, तुझा डेटा सेट कर, त्याच्यासाठी आपण ऑर्डर बाय क्लॉजचा यूज करतो. ओके, सो त्याच्यामध्ये लिहा, इट इज युज्ड टू सॉर्ट द रिझल्ट, it is used to sort details, sort the result of a query in ascending or descending order. It is used to sort the result of a query in ascending or descending order. त्याच्यासाठी सिंटॅक्स लिहा, सिलेक्ट column 1 column 2 from table 1 table, sorry, select syntax, select column 1 column, तुम्ही स्टार पण घेऊ शकता इथं. ठीक आहे, column 1 column 2 from table name order by column 1 ascending किंवा descending order. Describe the DES आपण यूज करतो, आणि डिस्क्राइब ला काय करतो, DESC यूज करतो, DES. ASC आणि DES.
DESC is correct. DESC, RAB, DESC, सेंडिंग दोन्हीला तेच वापरतो. ES यूज करतो. Yes. उलटाही झालं. उलटही झालं. ऑर्डर बाय एज केलं आणि डिसेंडिंग ऑर्डर ठेवली. आता असेंडिंग मध्ये लिहा ASC. ASC याच्यामध्ये लिहा It is used to sort the result in ascending order. Example A to Z. It is used to sort ascending. It is used to sort the result in ascending order. Example आहे त्याच्यामध्ये A to Z. A to Z. असेंडिंग ऑर्डर लिहिलं. एक्झाम्पल लिहा त्याच्यामध्ये A to Z. डिसेंडिंग साठी लिहा It is used to sort the result in descending order. It is used to sort Z to A. त्याच्यामध्ये आता जो टेबल आहे त्याच्यासाठी कमांड मी एज नुसार काय करते डेटा सॉर्ट करते. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टार टेबल नेम काय माझं डिटेल्स ऑर्डर बाय एज. ओके बघा हा माझा टेबल आहे. श्रद्धा लक्ष आहे का? हा माझा टेबल आहे. ह्याच्यामध्ये 24, 19, 56, 25, 20 म्हणजे कसं पण ह्याच्यामध्ये डेटा आहे. मी आता ह्याला एक क्वेरी काय यूज केली आहे की तू डेटा तसा सिलेक्ट कर डिटेल्स टेबल मधून ज्याचं एज काय असेल ऑर्डर बाय असेल. ओके एज आता तू नॉर्मली डिफॉल्टली काय करणार आहे असेंडिंग ऑर्डर मध्ये करणार आहे म्हणजेच लहानपासून मोठ्यापर्यंत. ठीक आहे. आता जेव्हा ही माझी क्वेरी मी रन करेल बघा पहिला 19 नंतर 22, 24, 25, 26 म्हणजे बाय डिफॉल्टली तो काय करतो असेंडिंग ऑर्डर मध्ये देतो. ओके समजलं. आपण एज नुसार डेटा सॉर्ट केला म्हणून त्याच्या आयडी पण चेंज झालेत. बघा आयडी तुमच्या ऍज इट इज राहत नाहीत. आयडी तुम्ही ज्याची त्याला देताय परमनंटली देताय युनिक देताय म्हणून ज्याची त्याची आयडी फक्त आपण सॉर्ट कशाबद्दल केलं फक्त एज बद्दल केलं की तू मला तसं सॉर्ट करून दे माझा डेटा काय करेल तो मग एज नुसार सॉर्ट होईल. ओके समजलं. आणि ऑर्डर बाय डिसेंडिंग करा आणि एज करा बरं बघू. ऑर्डर बाय DES नाही ऑर्डर बाय एज म्हणून DES. ऑर्डर बाय एज DES बघा डिसेंडिंग म्हणजे मोठ्यापासून लहानपर्यंत 56, 25, 24, 22 आणि 19 समजलं. So we have done with the order by clause and where clause. Okay आज जेवढं झालंय एकदा रेकॉर्डिंग बघा वाटलं तर जो कुठला पॉइंट समजला नाही काय नाही रेकॉर्डिंग मध्ये बघा स्वतः ट्राय करा आणि जे काही नाही समजत आहे उद्या मला सांगा आणि ज्याचं होतंय डायरेक्ट कधी पण मला मेसेज करून विचारलं तरी चालेल. ओके आज आपण इथंच थांबूया. राहिलेले क्लॉजेस उद्या घेऊया आणि राहिलेला पार्ट आपण उद्या बघूया. ठीक आहे विथ एक्झाम्पल्स. ठीक आहे. सो वी हॅव इथे स्टॉप करतो आपण. ऑनलाईन स्टुडंट्स
ठीक आहे मॅम. समजलं का आजच्या लेक्चर मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? नाही मॅम, समजलं. आसमा? येस मॅम, समजलं. येस, ओके. संजना? सोनाली? हो मॅम, समजलं. ओके. वैष्णवी? हो समजलं. ठीक आहे, ओके. राहिलेला आपण उद्या बघूया. ठीक आहे. मी वाटलं तर सगळा कोड माझा चॅट मध्ये टाकून देते. बघा कुठं काय चुकतंय, काय झालंय. माझं जरी चुकलं असेल तर सांगा मला. मॅडमच बरोबर असतात असं नसतं. ठीक आहे. सो ती मनातून भीती काढून टाकायची. ठीक आहे. सो आपण आता उद्या भेटूया. ठीक आहे. तुम्ही सगळे लेफ्ट झाल्यानंतर मी लास्टला लेफ्ट होते. कोणाला काय अजून डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. बाय.